देव बाप्पा आज सकाळ सकाळ बासरी वाजवण्याचे कारण तरी कोणते खेळ तो आणि कोणता खेळायचा देवा अरे हे सुद्धा म्हणा देव बाप्पा काय म्हणताय आपण आज कोणता तरी खेळ खेळूया अरे खेळ आणि कोणता खेळायचा? अरे खेळ जाऊ दे पण तुझ्या मुलीचा वाकड्या पाठीमागणे येत होता ना तो राहायला कुठं बघा आधी वाकडे इथे काय करणार आहे? वाकडीत माणसं चांगलं काम करतात बघ त्याला पाहिला हात मारून घे त्या वाकड्याला तूच आवाज दे बघ. मी आवाज देऊ बघा येईल ना हा येत. अरे हे वाकड्या वाकड्या तुझा गारटला वाटतं. मी याला बांधाखाली पडला का काय अरे हे वाकड्या रे वाकड्या अरे ताई अरे लवकर गोकुळात ये बघ अरे त्याच्यासाठी अरे इकडे आला तर लय मजा आहे बघ काय म्हणतोस ताई होय त्या आलो हा लवकर ये नाही गवताला तोंड हिन अजून लावलं नाही गवताला तोंड हिन अजून लावलं पाठी चालून चालून फिरवलं मला वैताग देण्याचं ठरवलं मला वैताग देण्याचं ठरवलं माझ्या गाईला कुणीतरी बुजवलं मला वैताग देण्याचं ठरवलं माझ्या गाईला कुणीतरी बुजवलं नाही गावताला तोंड हिला अजून लावलं नाही गावताला तोंड हिला अजून लावलं म्हणून चालून चालून फिरवलं मला वैताग देण्याचं ठरवलं मला वैताग देण्याचं ठरवलं माझ्या गाईला कुणीतरी बुजवलं मला वैताग देण्याचं
मिळाला वाटलं, मिळाला. घाण केला त्याचा चेपा होतो ते त्या वस्तू कुठे गेला मला अंगाला घेऊन काय रे, मला थंडी नाही लागताय. ठेव वाकड्या. याला. पोचवाय हवा. तिकडे अंदाज घेऊन चालला बरं, तुझ्या मागण्या आला माझ्या नको. कुठे येईल मग याला कधी ना तुझ्या वासाने आला तो. या वस्तू गेला कुठे त्याला आपण पोचवायला हवा. उतर त्याला थांब तुला दाखवतो आता खाली बस तुझ्या ओलवतो त्याला चौकात चौकात आता तुझा काय बापूस बांधला होता त्याला काय जेवायला बसताय तिकडनं पायदल चौकात अगं तुला माझं नेण्याचं काय झालं तरी काय अरे हे वाकड्या हा. अरे मेला पहिला तुला सांगतोय पहिला इकडे ये अक्का गिल्ला नसता मेलाच तुला गिलायचा गिलू दे पण तू इथनं गेला तुझं अरे तो सगळं जाऊ दे तुला इथे यायला उशीर का झाला टाकीन तुझ्या मुसकात बोलून ज्या उशीर का झाला हा. अरे गुलाम आता तेजच गुलाम कुठे गेला कुठं दिसत नाही बा हाय हाय वाटत असू दे मला गुलाम पचवला गेले मला काय केलं? मला सांगितलं निकन आता खालीनं बांधांचा हा. अरे बांधान आलो तर चेपा बाजला तर ह्या गुलाम वाघ तमाशा पाठी लागला की रे अरे लागल नाही तर काय तुला कधीपर्यंत आणतो तू इकडे मालावर ये धावत धावत फुलं गेलो हा. तर पुढे जाऊन बघतो तर मियाला निघतं मोठं जालकान जालकान मियाला निघतं खालीवर निघतं असं हलय तिथं हलवायला तू कशाला गेला त्याला जाऊन फुलं बघतो तो मियाला गुलामचा संदेश गुलव त्याच्यात काय म्हणतो तर त्याच्यात काय हलवीत होता अरे गुलाम त्याच्या पोटावर वाघ बसलेला त्याच्या पोटावर बसलेला त्याच्या पोटावर वाघ बसलेला म्हणून त्या वाघाला असला मला दांडका मागणार हा. दांडका मागल्याबद्दल त्याला सोला नाही मियाला माझ्या मागण्या इकबाला आला लागल नाही तर काय बदला नाही त्याला वाटलं तर तू हाय मरतुकडे लगेच भेटशील मी असू दे तू मियाला वतू खा मारलाय तर बघ तर असू दे मी काय म्हणतो माहितीये काय हा. जरा तो ते व्हायचं हडकू कधी अडकलेलं तुझं काय अडकलं हडकू हडकू हे बघ मला कसं नाही दिसलं तुला कसं दिसत तरी पण. अरे हे होय हा. ही मियाला लय मोठी गंमत आहे कसली गंमत मी पहिला माझ्या आईच्या वटात होतो कशात होतास तुझं काय कानकुल्ला खलास झाले तर मग काय तर सरळ बोल. तू मियाला तुला बोलू नको टाकीन मुस्कात बोलून तुझं मियाला कधी होता पहिला मी माझ्या आईच्या वटात होतो अरे मग सहज सांगतोय, सरळ कसं बोल तर ना. सरळ बोल ना. वटात म्हणजे कशा होता आलाय कुठनं तू आईच्या वटात होतो होता अरे कसं पण आईच्या पोटात होतो आधी फटकी तुझ्या बनायची आता समजलं असं म्हणलं तेव्हा माझ्या आईला धोवायला लागली काय त्या म्हणतो आईला डोवायला लागलेलं. कसलं तरी विचारलं ना मी कसलं? हातान काय आहे ते? आधी फटकी तुझ्या बनायची आमच्या ते काय बाहेर नाही खात, हातानंच खातात. खातात ते मला काय माहित त्याच्या खातात त्या अगं हातान हातान अरे मग तोच सांगतो हाताने खातात याला याला माजलाय काय निघता हातात माजलाय याला वस्तू नाही हातान हातान कुकूचा हातात म्हणजे कोंबडीचा मटण आता मी यायला तोंडाला कसं पाणी म्हटलं अरे तुझं हुडकू असतं ना हुडकू तर माझ्या आई खाल्ला तर माझ्या इथं जाऊन आला अरे पण मी काय म्हणतो हा. तू आईच्या पोटात होतास ना हा, हा, करू तर नका. पण मी कसा पण असेल तुम्हाला काय करायचं अरे आईच्या पोटात मी आता नव्हतो मी कसा होत होता असं हा. पण ह्या आईच्या पोटात होता ना हा. तेव्हा ते ना हा केला नव्हता का आणि काय केला नव्हतं तर त्याला माहिती आता मी याला कधी नाही जा. ते सगळं जाऊ दे तू पलवाची तुझं गेला होता परवाच्या हा. खेकडे पकडायला गेला काय अरे दररोज जातो दररोज आज पण जायचं या वयात केलं लोकं पण अरे मेला या बाबू एवढा असल्यापासून खेकडं पकडतोय मी हा बाबू एवढा मग मी
याला कधी नाही त्या केकलं पकडला. अरे केकलं पकलाय काय काय लागतं तर तरी माहिती आहे काय तुला? काय लागतं? केकलं पकलाय ढोल लागते आणि पिशवी. अरे कशाला? मी खेकडा हाताने पकडतो, खिशात भरतो आणि बाजारात नेऊन विकतो. काय याला मोठा डोल्या सांगतात. खेकडा हातात पकडतो, खिशात भरतो आणि बाजारात नेतो. अरे लहानपणापासून करतोय. तुझं लग्न झालंय? नाही मग मेला असलं काय कधी जाऊ नको. अरे मेला जाता माझ्याला जाता जाता जर का या उजव्या तुझ्या खिशातल्या खेकड्या आता आलं त्याला ना आलं आयुष्यात तुझ्या वाटवलं लागलं. आणि पटकी तुमच्यावर मेलवण्याची. मेला पकड. हे बाबू याच्या नादाला लागू नको. जात नाही. हे वाकड्या, हे पप्पा रे. तुझ्या बापच्याला काय कामधंदा नाही? उपवास करायला किसन देवाले. असं होय. हा. देवाचे तर मी प्रणाम होतो. अरे अरे थांब थांब थांब. हे केपा माझा हिकला कुठं आलेला? मग तुझे तांबू का इकडं आले. तू इकला आणि तिकला वाघान खाल्ला नव्हता मला. आता आलाय भेटले ती भेटले आता दूध काढून घेतो. अरे पण हा काय दूध काढायचा वेळ आहे? मी दूध काढली नाही तर पाणी भरली. तुला काय हा, करायचं? मग असं काय तर. काम झाला दूध काढून घेतो. सावकाश लात मारी. जात माझी मग? ती काय कोणची आहे? तुझी ना. मी आला कधी तिच्या आईची बापसाची आहे. आधी का पटकी तुझ्यावर? काम झाला. अरे, गावचा हो पाय कुठे देतस खाली. तिच्या तोंडावर देतो. मी आला दूध पण घालायचे. अरे तुला सगळं जाऊ दे. हा. देव बाप्पा काय म्हणताय? काय म्हणताय? आपण आज कोणता तरी खेळ खेळूया. हा. आणि दूध झाले. तू खेळूया. काय केलंय? तू बोला, मी याला दादून त्याला वल मारला असतं ना तर जाग्यावर तिकडे उलटा पडला. आधी का पटकी हे तुझ्यावर? वाकड्या, आपण होतोच नाही. आपण विटी दांडू केली विटी दांडू. मी याला आपण विटी दादू केली आहे विटी दादू. हे बाबू अरे मी यालाच कधी नाही तर विटी हा. मारता मारता चल का या बाबू तुझी इटी नेला ना हा. तर इटीशिवाय कळशील काय? मग खेळायचं तरी काय. इटी पण नाही तुझं कुठून पण नाही. मग खेळायचं काय? मला बेटम बॉल येते. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही मला ती शाळेत नाही गेलो. हा म्हणजे चेंडू फळी. हा, तर. मराठी बोल. त्याला विचार त्याला हाय का? अरे, ह्या काय चेंडू पहिले ठेवायचा ए! काय? काय झालं? त्याच्यावर नाही. माझ्याकडे आहे भाऊ. तुझ्या काय? माझ्यावर आहे पण मी घरात ठेवला. बाला घेऊन येतो. मी याला या जातीत नाही तिथला तो. मी याला लोकांच्या भावनेच्या मतांबद्दल नाही तेवढा घाण येता मेला. तू हसू नको. मगात बदना मेला नेता तुला नाहीचा कधी नाही गेला तुझा झाला तिकडे गेला का काय? हे वाकड्या. हा. हा बघ. ही फळी. आवाज बघा काय आहे. आवाज चांगला येतात पण झाला ताप मिळाला. अबे हे इकडं बघ. ही फळी. तिला काय मला नाही का काय? आणि हा चेंडू. ती फली आहे ती माहिती आहे बघू. म्हणजे होय तुझं लहान कशाला जातं? बोलो तुझ्या हा. काय आहे? ही फळी. मला ह्या कोण मागं जातं बा? ही फली मग ह्या कोण आहे? याचा बापूस. मला दोघांच्या एकाच याचा त्याचा काय? बघू दे कोणता असू दे. दाढीवाला आहे म्हणजे मी माहित आहे आता जात आहे वाटतंय. हा असू दे. पहिला आता कोण केला? देव बाप्पा खेळू दे. देव बाबा. तुला माझ्या आईचा तस्मा खोलला नाही होता. अगं तू लाजू नको. तस्मा कालच घेतला नव्हता माझ्या आई. हाय हाय वाजू काचा आहे तुला. हाय काय आता मी खेळणार. मी खेळणार. काय मोठ्या तावा सांगताय. हा. आता तू टाकणार. म्हणजे टाकणार का गाबाल तू काय केला? हा. या अडचण ह्या काय करतोय? अरे ह्या अडचण याला सकाळी माजलू करतो लोक. गाबाची बघ. हा. हॅलो थांब 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 थांब. तू काय केली अरे इकेटी. काय? इकेटी. हे असा?
असं? ती आई कुठे गेली माझी? हा तू तुझ्याकडे एखादा फाटकं दाल काय का कोंबडी टाकायचं आणि मसवत्याला आणून देस चाबडा कसा पकडला नव्हता दाबला हाता बकल लावतात ना या केळू इथे जाऊन आला का लावतात आता बॅट्समन मध्येच नाही ढलवतात आता तुम्ही लावले तुमचं तुला जमल काय जमल का नाही तर मी बघतो काय करायचं दिवस बात मारला हा ताट आहे जमीन ताट आहे उचकण्या कशा काढतो लागतच काय त्याला अरे त्याला फली धरायची शिकव वसाड्या ही परी याची धरतात काय याचा बापूस यांना सगळ्यांना पाठवायचा दाखव एवढ्या जोरात मारला काय लागला चेंडू लागला ना चेंडू नाही मग? मला डोळ्यात भूक लागली आहे आणि पटकी तुझ्यावरती यो बाप्पा वाकड्याला भूक लागली चोरी करायची विभा नाही येणार चोरी त्याला करायला खायला तेवढा पुढे येईल मेला काय यावला लाजू नको मागा तिथे दोनदा भात घेतला जेवला आणि टोली काला लाजत नाही म्हणते काय चल टोली कधी घालायची कशी करायची माझ्या तुम्ही मागणं यायचं हा. मी झाला तर फुगवतो काय बोलतो ना आणली लागले याला अरे तुला त्याला बघा, घेऊन काय सरळ आधी बोल. खाली? म्हणलं तुम्ही माझ्या मागणे या मी त्याला फुगवतो म्हणजे तू पुढे होतो मग बघ या चालीत गेला होता सरळ बोल चल मग पुढे
घरी खडा म्हणून पुढे लपल्या खाकरी. खरंच का बाई करत मी एकटी जात असताना एकदा तो आला माझ्या घरी. त्याने दही दुधाची केली चोरी. मी विचारता का केली दही दुधाची चोरी. त्याने लोणी पेकण्या तोंडावर येऊन पळून घ्या शेजारी. काय म्हणतेस तरी काय? बाई 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 तू कटारे कृष्ण मुरारी बाजू मधुर बाजू त्याच्या आवाजाने हो मी बावरी. अगं परवाच गेले होते बघ मी यमुनेच्या तरी. तो नंदू मरारी आलोच माझ्या पदराला तरी. नंदलाला थोडी केली बघ माझी मस्करी. चला आपण मथुरेवर जाऊया. बरी व्हिडिओ कॉल नंतर राधे, तुला एक सांगू का ग? हो सांग की ग. खरं सांगू ना? हो सांग ना. मी चंद्रा स्वतः अतिशय समजते का ग? अगं प्रत्येकाचा स्वभाव असतो समजून घ्यावं लागतं. तुला समजून घ्या आणि मी हे गोड स्वप्ने पाऊस नाही माझ्या प्रत्येक आनंदात पुढे असते. परवा माझ्या संदेश गुरवचा ब्रेकअप झाला. तिला पण हीच कारणीभूत आहे. अगं ही कशी बोलत बांधलं होता तुला कसं चुकलं असेल. तुला माझं ही पदक आणि माझ्या संदेश गुरवला घेऊन गणपतीपुळ्याला फिरायला गेली. तो पण शहाणा त्या दिवशी बसून इकडे ठेवायला लागला. गेली ना माझी मेहनत फुकट. अगं हे बेटा कवाले. अगं तो संदेश गुरु माझा आहे बघ. तुझ्यावर प्रेम करण्यापेक्षा मी त्याला म्हणते, एवढा दिवस होता त्याचा. अगं कशा उगीच बांधायची तारावर आपण का कोपऱ्यात उभे कोणाच्या आलेत नाही कोणाचे गेलत नाही. अगं बघ अगं राजा, तारे एवढी तुला शंका वाटते का गं? अगं तिने भल्या तारे चमकवले. हे तुला जुनं माहीतच असेल. अगं ती साधी नाही खूप सोधी आहे. तिने गोगल काय नाही पोटच पाय. हो चमकले मला निघताले त्यात तुझा पण होता तुझा तारा. माझा जाऊन जाऊन बघतेस त्याला. तुला माहितीच नसेल मी गप्पा येतीच बरी ना तर सगळ्यांच्या तारे गावात फिरून गेले आहे. अगं कशा बांधतायत. चला आपण मथुरेवर जाऊया. अगं राधे आपण मथुरे चाललो कर. आपण मथुरे जरा सगळं डाऊट आहे का? अगं वरचालची मावशी आहे ना तिला मर भाऊ. अगं ती थेरडी. अगं ती थेरडीचं माझं काही पटत नाही बघ. तू चट मार तिला. अगं सटवे तुला जिभेला हाडबी आहे की नाही. मावशी रेडी म्हणाली स्वतःला गडझायला समजतेस काय अगं ग? तू शांत बस. त्याच्या टाकी तोंडाला वेल्डिंग करू. तुला तर जिंकल्या आपल्या हातात ते. अगं कशा बांधताय. ए हिरा तर आपण मावशीला हाक मारूया. चल तर मग. अगं मावशे अगं मावशे ग बाजारी जायचं. आली का तुझी मावशी? आली बा आता कशी धावत परत येईल बघ. अगे मावशे अगे मावशे 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 मावशे. आली का तुझी आईची काय बहीण? म्हणाली. अगं आईची बहीण. असं होय आता बघ कशी धावत परत येईल. अगे मावशे अगे मावशे. आली की राधाबाई आली. राधिकेनं हाक मारली हाक ऐकून गडबड झाली. राधिकेनं हाक मारली हाक ऐकून गडबड झाली. करून मी शुनगार चालली बाजारी. करून मी शुनगार चालली बाजारी. डोईवर दुधाच्या या घागरी. डोईवर दुधाच्या या घागरी. माझ्या डोईवर दुधाच्या या घागरी. राधिकेनं हाक मारली हाक ऐकून गडबड झाली. राधिकेनं हाक मारली हाक ऐकून गडबड झाली. करून मी शुनगार चालले बाजारी. करून मी शुनगार चालले बाजारी. डोईवर दुधाच्या या
ताडामाडाच्या पिवल्या पाती मावशी अमूची पत्रवल्या चाकी. ए पोरीनो, काय डोकं बिकं फिरलं की काय तुमचं? अगं तू आवाज दिली म्हणून मी आली. मी कशाला पत्रावली चढायला येऊ? अगं ते सर्व जाऊन दे. जेव्हा तुला हात मारून ना तर तुला नवऱ्याचं नाव सांगितलं ते नंतर मी ऐकलं नाही बघ. अगं एवढे दिवस माझ्या बरोबर बाजारला येतेस, माझ्या गव्हाचं नाव नाही ठेवत तुला? अगं मावशी मी कधी विचारलं नाही, तू कधी सांगितलं नाही. अगं सांगणार कोणत्या वेळेत? 6.5 महिन्याने एक बदलत असतो. अगं आता सांगेन ना तो पुढच्या 6.5 महिन्यात तोच असं नाही ग. अगं मावशी पुढचे 6.5 महिने कुणी बघितला आता कोणाचे तरी सांग. अगं बाई ठीक आहे, आता कोण आहे त्याचं मी नाव सांगते, पण नीट लक्ष देऊ नाही का? हो. अगं उंदीर राहतो ना त्याला म्हणतात बील. अगं मावशी बिलच नाही तर गुहा म्हणतील. अगं उंदीर राहतो त्याला म्हणतात बील. हा. आणि हित आल्यापासून घायल करतोय साहिल गुरुच्या गाळावरचा तीळ. अगं मावशी ते साईल गुरु नसतील तेव्हा तेव्हा संतोष मामा असतील. संतोष मामा जीवलग जीवाचा, आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा. संतोष मामा तावा तावन बघतोय का? संतोष मामावर जास्त विश्वास ठेवू नकोस तू. अगं बाई आपण इथवर तर आरोच आहोत, सगळ्यांना आपापल्या माच्या आरोळी द्या आणि माझ्या मागणं या. चला निघा गो. अरे ये माकड्या, अरे ये सुदामा, ये सुद्या अरे तर मी याला मरतुकडं राहायला कुठं? वाकड्या कुठे गेला पडला का काय? अरे ये वाकड्या. आला परत आलाय बा. अरे वाकड्या, तू किती आहेस? झोप आणला ना. झोप आणला नाही दही लाव टोपात. बाई बाय पोर दिसतो बघा कसला चिकना. काय ते मिशी, काय ते नाक, काय ते भोयावरती पडलेलं क्रिकेटचं मैदान, काय ते टक्कल, गेली मिल्याची अक्कल. सुंदरच हा. अरे ये वाकड्या, तुला चकना चकना म्हणाला बोलली, याला चकना. म्हणाला. कधी ऐकणार टाकणार नसेल चिकना सुंदर म्हणाली असं. काय म्हणतो बघ चिकना सुंदर. अरे बाबा सुंदर की नाही, मी ते तेजस गुरुकडून आणलेलं रेड्याचं नाव ठेवलं. अरे ते यार याला म्हणाली. रेडा बोलली तुला. आलेला म्हणाली मग? हे वाटवाडे माझे कुकुलचे कोंबडे बिन कोवताची लोण बसवीन तुला. ए, दात टाकीन खशात घालून तुझे. दात गाठ्याचं दात माझे. हा? अरे मी तरी अशी पिकली ना तरी आहे तर नितात. दिसते काय? अरे मी आहे त्या शांताराम गुरुवांची नात. तसा का ते एककाडीचाच भात, पण त्या तेजस गुरुवाच्या पटव्यातली पान सुपारी खायला माझे दात आहेत तात. एकटीच चालले होते रस्त्याने. तो भीमोडा संदेश गुरव घरात मला कसं म्हणाला, मावशी बस की दारात. अगं कशाला? पण बाबा जाऊन बघते तर काय, जाका देवी ओरी नेवऱ्यापासून सगळे आयटम त्याच्या घरात. मग तशी झाली पुढे धरला साईल गुरुचा हात आणि काढली ओरी मध्ये वरात. मग मी काय म्हणतो त्या साई साई गुरु गुरु तरी fix fix आहे आहे का? काय? हे त्याला फिक्स असले टेम्पररी एरर, कधी नेटवर्क मध्ये असतात तर कधी कवरेज क्षेत्राच्या बाहेर. अगं मग त्याला त्याला लाईनीत लाईनीत घे. अरे लाईनीत कसले घेतेस? सुंदर शहरीन त्याचे उळे पाय कुठं दिसत नाही. कुठे दिसत नाही. तुला काही राहण्यात आणले कुठे दिसत नाही. अरे सुंदर शहरीन त्याचे उळे पाय. आल्यापासून मला रितेश गुरु कुठे दिसला नाही. गटवात पडला का काय? अरे बरबाटला असं. त्या बाजूला वाटतं का बघ. अरे पण ते गटात पडले म्हणून मी काही गप्प नाही बसली. अरे फिरायला गेले गणपतीपुळ्याच्या खाडीला. कशाला जीव द्यायला? गेलं तेवढ्या जोरात सांगणार. तिला गेले म्हणते रत्नागिरीच्या कुठल्या गणपतीपुळ्याच्या खाडीला. अरे एवढं जाण्यापेक्षा इथनं या बांधावनं अशी उलटी मुली मारली असती ना तर जाग्यावर मेली असती. काय झालं माझ्या जीवा उठलेला? अहो फिरायला गेले गणपतीपुळेच्या खाडीला. मी मागे येऊन बघते तर काय आग लागलेली माझ्या किरण गुरवच्या दाढीला. बरोबर ही बंगाली गेली. हे पण मी तिथे सुद्धा गप्प नाही बसली. लाल मणी तोडले आणि काळे मणी जोडले. मेलीस तोडणार काळे मणी मी तोडणार लाल मणी. सगळं तर अरे वाटतं. लाल मणी तोडले आणि काळे मणी जोडले आणि किरण गुरवसाठी सचिन गुरवला सोडले. अरे मगाच तुला 17 जणांना सोडलं. तिचं काय सांगत नाही मला. आगाव आहे. तिला लाजव नको मला. अगं म्हणजे तू दिसतोच तसा सुंदर. म्हणजे अरे म्हणजे काय? तू पण काय कमी सुंदर दिसत नाही. अरे वाकड्या. त्याला काय झालं आता? अरे वाकड्या. लोणावळा खंडाला कोल्हापूरचं पन्नाला. अरे वाकड्या. बनवलं
मला कळलं म्हणजे याला मुगात कुठं आली नाही. सांगा, एवढं चावल्या तर इंजेक्शन घ्यायला लागतील. बाई असता कुत्री आहे. ऐकाय लोणावळा खंडाला कोल्हापूरचा पडणारा कैरी कोथिंबीर मेथी आलं एक दिवशी सर्वांचं भांडण झालं कशावरून माहिती तो मुराद तुझी भांडी घालून आली आणि तो मांडला तिकडे. ऐकाय, कशावरून एवढूशा खोबऱ्याच्या तुकड्यावरून खोबरं म्हणाल माझं झालं लग्न माझ्या बोटात अंगठी माझं झालं लग्न माझ्या बोटात अंगठी माझ्या समोर आहे मोडवा केवढा आलाय. मी आला तुझा तुझं बोलत त्याच्यावर आहे. अरे वाटल्या, मग तो बाबू आहे ना टोपीवाला बाबू पाहिजे म्हणजे काय केवढा मग पोरता हे बाबू अजून बालवाडीत पण नसतो. सगळ्यांच्या नादाला लाग पण ह्याच्या नादाला लागू नको. तुझ्या काय नादाला लाग तुला कमरावर फिरवी अरे बापरे परवाच बाबू सोबत गेले होते बीच वरती फिरायला तरी पुढे येऊन बसलाय का. परवाच बाबू सोबत गेले होते. लाजली. परवाच गेले होते बाबू सोबत बीच वरती फिरायला बीचचं नाव होतं जुहू अरे वाकड्या चेंगल्या बोले सगळ्या कोकीला जागा झाल्या. कोकिलानो असं नाही मग असं. ते बीचवर गेले होते फिरायला बीचवर गेले होते फिरायला आणि चांगले बोले हे म्हाताले तुला पहिली घेऊन टाका कुठं तरी. वाकड्या तुझं मी एक नाव घेऊ का नको काय घेऊ नको तिकडे मागतात बाबा तुझी आई आली असेल ना. त्याच्यात अगोदर सांगितलं नसतं ना ह्या दान का चलन गेला आता. ए बाबा काय हे बाबा करते. अरे बाबा तुम्ही आमचा रस्ता अडवलात बरोबर की नाही अरे ना तुमची ओळख ना पाळत तुम्ही आत तरी कोण म्हणजे तू आम्हाला ओळखलं नाही. तुला घालावून टाकला अरे कसं ओळखणार म्हणजे तू आम्हाला ओळखले नाही ना ओळखलं याला पण ओळखले नाही. हा कोण हे चिन्ह स्वामी हिंदूच स्वामी. हा चिन्नू स्वामी आणि हा हे मुक्त स्वामी. अगं थेरडे माझं नाव मृत्यू काय म्हणते खेळले माझं नाव मृत्यू याला काय अभिमान वाटतो हा कोण हे चिन्ह स्वामी. हा मुक्त स्वामी. अरे तू विष्णू बाबाला येणं. तुझ्या नदीतला ओयेला तू तुला चेपा बाजू दे. नसलं वयला ना वय. चिन्ह स्वामी मुक्त स्वामी विष्णू बाबाला येणं. हे बाबा तुम्ही कोण बी असं खायल्याने पोरीला हात लावायची नाही सगळ्या पोरी शिक्षणवाल्या आहे ही माझी एक नंबरची पोर आहे ना ही माझी पोर थोरली कॉलेजला जात ना तरी मी याला निघलेत वाचायला. अरे बाबा ती थोरली तिच्या बाजूची आहे ना ती मोठी पण मी काय म्हणतो माहितीये काय या मोठीच्या वेळेला ना बियाणं उशिरा पेलो होतं काय ते? मटकं बियाणं आहे. अरे बाबा, बियाणं नाही उशिरा पेरलेलं पाऊस उशिरा पडला तर मी काय करू तरी झालंय खाता पिता मरण. हे थोरलं तर मोठं तो पोर माझं जाणतं हे म्हातारे, हे जाणतं आहे ना त्याच्या टायमाला वाटतं तू बघलं खाल्लं वाटतं. ती कोण एक नंबरची कोण थोरली बाजूची कोण मोठी 3 नंबरची कोण शांती. आणि 4 नंबरची पोर माझी बडी त्याच्या टायमाला वाटतं पलवल खाल्लेलं. हे वाकड्या थोरली मोठी जाणती आणि बडी. या चौकींची गोळी. ए पेंद्या अरे किरण गुरवला आवडतं बिस्किट आणि खारी अरे वाकड्या मला ठोस आवडतं ठोस नेलीच खाणार. याला जाणार तो. हे बाबू याला तो आणून तिथे गेला दाखवायला वाटतं. ए पेंद्या अरे किरण गुरवला आवडतं बिस्किट आणि खारी अरे त्या बिस्किट आणि खारी पेक्षा स्वप्नील गुरवचं नानकेटच लय भारी अरे पेंद्या परवा झालं माझं लग्न किती बरं मला नाही माहिती परवा झालं माझं लग्न लग्नात होता हा दत्तक कृपा डीजे वाला कोण मेला दया मेला वाजवणार कधी डीजे तुझा आता. या म्हातारीच्या लग्नात डीजे वाजवला याला चुका पापल पण नाही भेटणार. अरे परवा झालं माझं लग्न लग्नात होता हा दत्तक कृपा डीजे वाला
काय हा परवा झालं माझं लग्न लग्नात होता दत्तकृपा डीजे वाला अरे किरण गुरव पडून लोळत पडला तरी म्हणे झोकेगा नाही साला 4-5 शिव्या घातला त्याला ही म्हातारी लय आगाव आहे होय 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 दिसत त्याची नाही काली मैना ए तुझ्या तोंडाला लागलं कांड तर हे बघ मी किती गोरी आहे ती दोन टच माय पवित्र बॉडी नाही म्हणे पवित्र बॉडीला 8 दिवस पाणी लागलेलं नसेल तरी म्हणे माझी पवित्र बॉडी नळाला आमच्या पाणी घालत अरे मेला ती काली नाही ही जाडी जाडी आहे. दिसताय आता दिसलं झालं तासण्याला काता नाही ना झाली मैना दिसते तलून होईल कोलोना जातील म्हणून बसलेली पोल तुला टाकतील पुलून कलून ह्या बसलेल्या पोरांनी जरी मला टाकली पुरून तरी माझा रुपेश गुरव मला काढील वडून याला बुलडोजर नाता JCB आता हा? मागात पण एका पाठोपाठ सगळ्यांची घेतलेली काय नाव होतं. माझं देखील याकडे घेतलंच नाही अरे दारासमोर होता गोठ्यात बैल बांधला जरशा तुला बाका बिका त्यातला नाही बघा त्याला घाण करतवलंय तर काढायचं पुढे शेल त्याचं असं होय. अरे दारासमोर होता गोठ्यात बैल बांधला जरशा अरे मी तुझ्या आरची आणि तू मेला माझा परश्या आधी पटकी तुझ्यावर नाही ती काय म्हणते बघ मी म्हणतो आलशी आणि तुझा म्हणते पाडश्या मग आता म्हातारे तुझं नाव कसा घेतो बाग कसं? तातून ताण्यात आलं आणि उगलून पिण्यात आलं हे बाबू तांब्या घेऊन बसा सायाच्या पानाखाली मोठं होत आहे पिंपलाच्या पानाखाली पोपट ठेवलाय झाकून मेला ठेवणार झाकून तुम्हाला काय करायचं झाकून नाही तर उगलून देवी पिंपलाच्या पानाखाली पोपट ठेवलाय झाकून हा. अगं हे झाली माझे तुला बघून पोपट कांद्या बघताय वाटो अरे आघाडीत बिघाडी युतीत चालली कुस्ती वा वा लय भारी आघाडीत बिघाडी युतीत चालली कुस्ती आणि युट्यूबर साहिल कांबळेची माझ्या हृदयात आहे वस्ती बाई हॅलो हे पहा सन्माननीय सुहास गुरव यांच्याकडून खास मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय तर त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं त्यांचं एक नाव घ्यायचंय सुहास गुरव कणकण कुतली मनमन माती कणकण कुतली मनमन माती मनामातीच्या उभारल्या भिंती शितारले खांब अकाबाईंच्या पोटी सासूबाईंच्या पाठी जळमले राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं 32 पाने 32 सुपाऱ्या 32 पानाला लावला चुना पायात पंजन चालू कशी गळ्यात गंधर माकू कशी नाकात नदनी बोलू कशी लेख शांताराम गुरुवांची आणि अस्तुरी सुहास गुरुवांची काय म्हणतेस काय पहिलं नाव जरा चांगलं घातलं नाही. हे बघा तुम्ही कोणबी असं खायला ना आमच्या पोरीला हात लावायचं नाही आम्ही मथुरेच्या बाजारला जाणार म्हणजे जाणार चला निघा गो निघा ग कुठं निघा ग गवळाईनो थांबा हे गोकुळचे ते दुधणी हे गोकुळातच राहिले पाहिजे ते कंसाच्या दरबारी जाता कामा नाही ए बाबा आणि आम्ही ऐकलं नाही तर भैया टाकलेला आणलेला आहे कशाला ए चला निघा गो आपण माझ्या आरोळी जा आणि माझ्या मागणे या डोईवरचे गोरस माठ डोईवरचे गोरस माठ देऊ नका मथुरेचा डोईवरचे गोरस माठ देऊ नका मथुरेचा आहे
काय झालं पेंड्या आणि काय झालं सुदामा? तुमचं आपलं बरं, आमच्या इकडे पार्टीच्या साली गेल्या. मेलो कधी खोटं बोलणार तर देवाच्या पुण्यात तरी खरं बोला. आमच्या इकडे पाठीच्या चाली गेल्या म्हणून माझ्या इकडे वालपाट करून टाकला नाही. तुम्ही गाय गुरे रानात घेऊन जा तोपर्यंत मी गलजाचा प्रतिबंध करून येतो. ठीक आहे देवा, येताना या पांढऱ्या फुग्याला तेवढं घेऊन या. थांबा गुरु थांबा. हे गोकुळचे जेजुरी गोकुळात राहिले पाहिजे. हे गावचे जगरी जाता कामा नये. आम्ही गोकुळची मुले गाय गुरे रानात राखतो आणि त्या जेजुरी नका हे थांबलेच पाहिजे. मग तुमच्या जन्मलीला सांगा. ऐक तर मी गिरधारी नंद मुरारी उभा आहे वाटेवरी. मी गिरधारी नंद मुरारी उभा आहे वाटेवरी. ऐक राधिके तुला सांगतो ओळख माझी खरी. राधिके राधिके अशी जाऊ मला मी राधिके
भगवान आहे, चला पण यांना शरण जाऊया. चला, चला. जाऊ शरण. जा, तुम्हाला रजा आहे. थांब राजा, थांब. आता तर दिल्याचं नाटक तरी पूर्ण कर. ठीक आहे. हॅलो माझ्या रसिकांच्या माहितीसाठी कंसवध झाल्यानंतर एक तुफान विनोदी वगनाट्याचं सादरीकरण करण्यात येणार आहे. एक काल्पनिक वगनाट्य या ठिकाणी आपल्या समोर सादर करण्यात आहे, याची नोंद घ्यावी. श्री मोहना 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 श्री मोहना.
यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. वरात कलाकाली मिळवली, परंतु तीच वरात मिळवत असताना त्या क्षणी आकाशवाणी झाली. कंसा सावध राहा, सावध राहा, सावध राहा. देवकीचा 8वा वाट हा तुझा वारी ठरणार आहे. ही बातमी ऐकतात माझी धर्माची आत्महत्या केली. त्या क्षणी देवकी आणि वसुदेव यांना बंदीशाळेत टाकले. देवकी वसुदेव यांची 6 वेळा शिरावर आपटून मारली आणि 7वा बळीराम माझ्या धाकाने चिरला गेला आणि 8वा कारका कृष्ण त्या गोकुळात आनंदात वाढत आहे. असाच जातो मथुरेत आणि देवकी वसुदेव यांना फासा लटकतो म्हणजे झालं. मला स्वर्ग ऐकत होती, तुला स्वर्ग दर्शन ऐकवतो. बरं झालं कृष्ण मैरवानात, मी नक्की तुमची वाट पाहत होतो. अरे मामा, अन्य समर्थ असेल तर स्वीकार